हॅलो, गुड इव्हिनिंग. मी डॉक्टर मयुरा खेडेकर. मी पिडियाट्रिशियन आहे आणि बिबेवाडी एरियात माझं क्लिनिक आहे. आजचा व्हिडिओ आपला पुढचा जो सेक्शन आहे की फॉर एक्झाम्पल 6 महिने कंप्लीट झाल्यावर 6 ते 8 महिने या दरम्यान बच्चांना आपण काय खाऊ चालू करावं. तर ज्या मुलांना मला 5 किंवा 5.5 महिन्यांना फॉर एक्झाम्पल भाताची पेज, तांदळाची खीर किंवा नाचणीचं सत्व, मुगाचं खिचडी भात हे काही इंट्रोड्यूस करावं लागतं, त्या मुलांना 6 महिने पूर्ण झाले की आपण थोडा रवा म्हणजे पातळ शिरा, उपमा, रव्याची खीर हे इंट्रोड्यूस करू शकतो. एखादं फ्रूट, ॲपल, चिकू, बनाना, पपया किंवा मस्कमेलन म्हणजे खरबूज हे करू शकतो. फ्रूट्स आपण एकदम स्मॅश करून पल्पसारखे देऊ शकता किंवा हल्ली बाजारात फ्रूट फीडर पण आलेलं आहे, त्यातनं तुम्ही फ्रूट्स देऊ शकता. फक्त ज्या गोष्टी आपण अशा वेगळ्या वापरतो त्यांच्या स्वच्छतेची आणि क्लिनिंगची काळजी घेणं इज अवर रोल, कारण ह्यातनंच मोस्ट ऑफ द टाईम मुलांना आपल्या इन्फेक्शन जाऊ शकतात. त्यानंतर आता जर 6 महिन्यापर्यंत आपण काहीच दिलं नसेल तर मग तांदळाच्या पदार्थांमध्ये मी आधी म्हटलं तसं प्लेन भाताची पेज म्हणजे तूप मीठ भात, मूग तांदळाचं खिचडी भात, तांदळाची खीर या गोष्टी तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. गाईचं दूध, म्हशीचं दूध, गीर गाईचं दूध, पिशवीचं दूध हे नुसतं दूध फर्स्ट बर्थडेपर्यंत अजिबात पाजायचं नाही. पण फॉर एक्झाम्पल गाईच्या दुधाचा वापर जे तुमच्या घरी येतं, पिशवीचं गाईचं दूध हे छान उकळून थंड करून साय बाजूला घेऊन तुम्ही खाऊ प्रिपेअर करताना फॉर एक्झाम्पल नाचणीचं सत्व आहे, तांदळाची खीर आहे, शिरा आहे, पातळ रव्याची खीर आहे याच्यामध्ये वापरू शकता. इवन हल्ली बऱ्याच मुलांना ओट्स पण आवडतात, तर ओट्स जे क्वाकरचे मिळतात सिम्पलवाले ते तुम्ही छान मिक्सरला बारीक केले आणि दूध, गाईचं दूध आणि गूळ टाकून शिजवून दिलं तरीही चालतं. शक्यतो मुलांना गोड कमी इंट्रोड्यूस करा. मीठ वापरताना कमी प्रमाणात वापरा आणि त्यातल्या त्यात सैंधव मीठ किंवा काळं मीठ जे आहे ते वापरा. सो वी शुड गो फॉर द गुड प्रॉडक्ट्स. त्यानंतर आता जर ह्याच्यामध्ये शेड्यूल आपण ठेवायचं ठरवलं, मी सेरेलॅक पण सांगते किंवा मम्स केअर म्हणून पण खाऊ सांगते, जे नुसते गरम पाणी मिक्स करून देऊ शकतो आपण मुलांना. फक्त रूल इज की ते तुम्ही वन्स अ डे द्या ऑर अल्टरनेट डे द्या. इट शुड नॉट हॅपन की मी सेरेलॅक दिवसभरातनं 4 वेळा देते आहे वेगवेगळ्या फ्लेवरचं. एकदा देणं एक चव चेंज म्हणून इज ऑल्सो फाईन. सो तुम्ही सकाळी 8 की 9च्या दरम्यान पहिला खाऊ देऊ शकता. मग त्याच्यामध्ये सेरेलॅक, मम्स केअर जो इझिली अँड अर्ली प्रिपेअर होऊ शकतो. साधारण 11 वाजताच्या दरम्यान, 11-12च्या दरम्यान तुम्ही नाचणीचं सत्व, नाचणीच्या पिठाची खीर हे देऊ शकता. 2-2:30च्या दरम्यान तुम्ही तांदळाचा पदार्थ की बाबा तांदळाची पेज, खीर किंवा मुगाची खिचडी देऊ शकता. खिचडी करताना रोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी तुम्ही शिजवताना सुद्धा ॲड करू शकता, स्मॅश करून देऊ शकता. 6-7 वाजता तुम्ही फ्रूट एखादं ॲड करू शकता आणि 9-9:30ला जे स्लो डायजेस्टिव्ह आहे जसं रवा आहे, त्यानंतर उकडलेला बटाटा रताळा आहे, त्यानंतर साबुदाण्याचे पदार्थ आहेत ते पण तुम्ही ट्राय करू शकता. साबुदाणा शक्यतो सांगताना मी असं सांगते की कोरडा साबुदाणा बारीक करून घ्या, नंतर तो भिजवा आणि तो फुलला की तुम्ही फक्त मीठ आणि जिरेपूड आणि पाणी टाकून केलं की साबुदाण्याची पेज होते आणि तुम्ही दुधाचा वापर गूळ टाकून केलं की ती खीरसारखं होतं. तर त्याप्रमाणे देऊ शकता. रूल इज सेम, 2 चमचे ॲट अ टाईम और 20 चमचे ॲट अ टाईम. बच्चाची जशी आवड निर्माण होईल त्याप्रमाणे द्यायचं आहे. मुलांना सपक खायला द्यायचं आहे असं रूल नाही आहे. जसं प्रेग्नंट असताना आईला टेस्टी फूड द्यावं तसं जन्मल्यानंतर खाऊ चालू करताना सुद्धा मुलांना टेस्टी फूड द्यावं. मी प्रत्येक आईला सांगते की जो काही खाऊ प्रिपेअर करशील त्याची स्वतः आधी टेस्ट घे आणि मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शनप्रमाणे टेस्टी खाऊ बनवून तुझ्या बच्चाला दे. ओके, थँक्यू.